नमस्कार, तुम्ही पाहत आहात आजच्या महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। पहिली मोठी बातमी समोर आली आहे। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत। राज्यभरात 200हून अधिक नगर परिषदांचे निकाल हळूहळू समोर येत असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी अपक्षांनी धक्कादायक विजय मिळवण्याची शक्यता आहे। दुसरी धक्कादायक बातमी चंद्रपूरमधील किडनी रॅकेट प्रकरणाचा तपास अधिक गंभीर वळणावर पोहोचला आहे। या प्रकरणी राज्य सरकारने SIT म्हणजे विशेष तपास पथक स्थापन केले आहे। या रॅकेटमध्ये दलाल, सावकार आणि बाहेरील राज्यातील लिंक असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे। तिसरी मोठी राजकीय बातमी मुंबईमधून आम आदमी पार्टीने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठी घोषणा केली आहे। AAP कडून सर्व 227 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे मुंबईच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे। चौथी महत्त्वाची बातमी ठाणे मुलुंड परिसरातून ठाणे ते मुलुंड दरम्यान प्रस्तावित असलेल्या नवीन उपनगरी रेल्वे स्थानकाच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे। रेल्वे मंत्र्यांनी या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे। यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। पुढील बातमी जळगावमधून जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने सर्व जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा माननीय करुणाताई धनंजय मुंडे यांनी केली आहे। आगामी महापालिका निवडणूक आपण स्वबळावर लढू असे आश्वासन जिल्हाध्यक्ष श्रीकांत मोरे व महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता तायडे यांच्या वतीने करण्यात आले आहे। जळगावात स्वराज्य शक्ती सेना मदतीला धावून आली। जळगावच्या पिंपरोडा हुडको भागात धोकादायक विजेच्या तारा येथील नागरिकांच्या मदतीने काढण्यात आल्या आहेत। काही दिवसापासून स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने महावितरणाकडे या जीवघेण्या विद्युत ताराविषयी तक्रार करण्यात आली होती, पण महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल न घेतल्याने स्वराज्य शक्ती सेनेच्या पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष श्रीकांत मोरे, महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता तायडे, तेथील स्थानिक इच्छुक उमेदवार फिरोजाताई शेख, नाना महाराज, महिला महानगर अध्यक्ष संगीताताई मोरे, जिल्हा संपर्क प्रमुख राधेबाबा यांच्या पुढाकाराने येथील नागरिकांच्या मदतीने जीवघेण्या तारा काढण्यात आल्या आहे। या होत्या आजच्या महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। अशाच वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।